तर या दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे आणि थेट जाऊयात गोरेगावच्या नेस्को सेंटरमधनं आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आजच्या या दोन्ही मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि विशेषतः गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा हा मेळावा होतोय। बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि नुकतीच 6 खासदारांनी जी भूमिका घेतलेली आहे शिवसेना ठाकरे पक्षाच्या 6 खासदार फुटलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आज काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। ओम, बरोबर आहे। खरं तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा होती आणि ते ऑपरेशन काही दिवसांपूर्वी सुरू झालं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण देखील झालं। आता जवळपास हे स्पष्ट झालेलं आहे। 6 खासदार फुटल्यानंतरचा हा आजचा 60वा वर्धापन दिन शिवसेनेच्या दृष्टीने, दोन्ही शिवसेनेच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे। कारण सलग दुसऱ्यांदा 4 वर्षात दुसऱ्यांदा शिवसेना फुटली। त्यामुळे ठाकरे गटाच्या एकंदर मेळाव्यामध्ये नेमकी या सगळ्या संदर्भात काय टीका टिप्पणी आणि काय भाष्य केलं जाते हे पाहावं लागेल। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती आता या सगळ्या गोष्टींमुळे एक खरं तर एनडीएतला मोठा पक्ष म्हणून शिवसेनेकडे आता पाहिलं जाईल। त्यामुळे एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रस्ताव सुद्धा वाढल्याचं या निमित्तानं आपल्याला म्हणता येऊ शकतं। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आजच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण पाहतोय की 2022 मध्ये शिवसेना शिंदे म्हणून या पक्षाला मान्यता मिळाली आणि खरी शिवसेना म्हणून देखील कालांतरानं एकनाथ शिंदेंना या शिवसेनेची सूत्र सुपूर्द केली गेली। त्यानंतर सातत्यानं पक्षाच्या वाढीला कुठेतरी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। सातत्यानं लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि त्या सगळ्यानंतर काल परवा झालेली 6 खासदारांची शिवसेनेमधली एंट्री, या सगळ्या गोष्टी पाहता शिवसेनेचा होणारा विस्तार, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा होणारा मेळावा यामध्ये नेमकं शिंदेंकडनं काय भाष्य केलं जाते, शिंदेंसोबत इतरही काही वक्ते यावेळेला भाष्य करतील, त्यामध्ये गुलाबराव पाटील असतील किंवा इतरही महत्त्वाचे नेते असतील, त्यांच्याकडनं नेमकं काय तोंडसुख शिवसेनेवरती ठाकरे गटावरती घेतलं जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतंय। आपण पाहतोय की पुढील 2 दिवसामध्ये उर्वरित जे 6 खासदार ज्यांची शिवसेनेमध्ये आता औपचारिक प्रवेश बाकी आहेत त्यांचा प्रवेश देखील 2 दिवसामध्ये होईल। त्या संदर्भात सुद्धा काही भाष्य शिवसेनेकडनं शिंदेंकडनं केलं जाते का। शेवटचा मुद्दा खरं तर मुंबई महापालिकेसह विधानसभेतल्या काही आमदारांना जे ठाकरे गटामध्ये आहेत त्यांना सुद्धा शिवसेनेमध्ये येण्याच्या संदर्भातल्या किंवा आणण्याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्याची बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुढील काही दिवसात ऑपरेशन टायगरचा पुढचा पार्ट महाराष्ट्रात राबवला जाईल का आणि याच अनुषंगानं एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेनेचे महत्त्वाचे नेते आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून काही भाष्य करतायत का, सूचक इशारा देत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण त्यावर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय गणितांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। त्यामुळे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे आणि ठाकरे काय काय भाष्य करतात आणि काय संदेश देत आहेत पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रीकांत, निश्चितच आणि या सर्व घडामोडींवर देखील आज दिवसभर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।